नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे। सर्वप्रथम आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली, अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि तो दिवस मग संविधानाची अंमलबजावणी झाली तर मग त्याला प्रजासत्ताक दिन का साजरा करतो, तर संविधानामध्ये सर्वोच्च सत्ता सर्वोच्च अधिकार कोणाला दिलेला आहे तर प्रजेला दिले, लोकांना दिले। म्हणून हा दिवस प्रजासत्ताक आहे, लोकतंत्र दिन आहे, गणतंत्र दिन आहे आणि अशा प्रजेची सत्ता यावी, प्रजेच्या कल्याणासाठी सत्ताधीशांनी कार्यरत राहावं, सत्ता चालवावी। आणि आमच्या परीक्षा परिषदेला सुद्धा हेच साकडं आहे की प्रजा म्हणजे तुमचे उमेदवार आहेत, परीक्षार्थी आहेत, ज्यांच्याकडून हजार रुपये आपण भरून घेतलेत। आणि तोच मुद्दा घेऊन आज एका महत्वाच्या प्रश्नावर आपण 5 ते 10 मिनिट डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर याच दिवशी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन सुद्धा असतो। 2 गोष्टी लक्षात राहू द्या। आता चला पुढे। आजचं टायटल टीटी 2025 निकालाची दिशा, अर्थात दशा आणि दिशा, आणि त्याला हा सूर्य आणि हा जयद्रथ हे का दिले सांगतो तुम्हाला, त्याच्यावरच डिस्कस करायचंय। आपण मंत्रालयामध्ये गेलो, नुसतं तेवढं जाऊन थांबलेलो नाहीये, तर डेली त्याच्यामध्ये आपण पाठपुरावा करत आहे सरकारवर, परीक्षा परिषदेवर आपण आपल्या या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून की हे प्रश्न चुकीचे आहेत, याचं उत्तर हे आहे, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यावर दबाव आणत आहोत आणि म्हणून परीक्षा परिषदेला योग्य तो निर्णय घ्यायला आपण भाग पाडत आहोत। आणि मग त्यातला 3 महत्वाचे मुद्दे आपण मांडलेले, जास्त नाही, 3च फक्त। एक, 82 ला पासिंग असते, तुम्ही 83 ला दिले तर त्यामध्ये बदल करावा। आणि तुम्हाला अगदी खात्रीची माहिती सांगतो की शनिवारी यावर मीटिंग झाली आणि ती मीटिंग सकारात्मक मीटिंग झालेली आहे आणि त्यामुळं पासिंग 82 लाच परीक्षा परिषद देईल याची शक्यता जास्त आहे, म्हणजे हा सकारात्मक बदल आहे। त्याच्यानंतर दुसरा, ज्यांनी मराठी मीडियम निवडलं होतं परंतु त्यांना इंग्लिश मीडियमच्या प्रश्नपत्रिका आल्या आणि ज्यांनी इंग्लिश मीडियम निवडलं होतं त्यांना मराठी मीडियमच्या प्रश्नपत्रिका आल्या, मात्र उत्तरपत्रिका त्यांनी निवडलेल्या मीडियमच्याच, तर तिथं जो घोळ झालाय तो सुद्धा परीक्षा परिषदेने स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या प्रश्नपत्रिकानुसार त्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचं आश्वासन जे आहे ते सुद्धा परीक्षा परिषदेने दिले। म्हणजे 2 मुद्दे बऱ्यापैकी परीक्षा परिषदेने ऍक्सेप्ट केलेले आहेत, सकारात्मक घेतलेले आहेत, त्यात बदल होईलच। आणि त्यामुळे खूप मोठा वर्ग जो काठावर 82 वर अपात्र ठरलेला आहे तो पात्र होणार आहे। मीडियम बदलल्यामुळे जे अपात्र ठरलेले आहेत ते सुद्धा पात्र होणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचा, जवळपास 26-27 हजार उमेदवारांच्या पात्रतेचा मार्ग म्हणजे चुकलेले प्रश्न रद्द करणे आणि चुकलेले उत्तर सुधारणे, ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहायचं आहे। मी म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून त्यावर सातत्यानं परीक्षा परिषदेपर्यंत आपलं काम, हे उत्तर, हे प्रश्न पोहोचवण्याचं काम, आणि म्हणून मी सातत्याने यावर व्हिडिओ बनवत आहे। आणि आजचा व्हिडिओ, आजचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो हा प्रश्न कसा चुकलेला आहे पुराव्यासह द्यायचा आहे, पुराव्यासह आपल्याला परीक्षा परिषदेला देणं भाग आहे। त्यांनी दिले पर्याय क्रमांक 4 उत्तर, पण नाही, काय आहे उत्तर तर 1965 ची शिक्षण संचालनालयाची स्थापना आहे। ओके, 1966 ची स्थापना जी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची, त्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ आहे 1967 आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जी आहे 1984।
म्हणजेच आपलं उत्तर ब अ ड क असं यायला पाहिजे, ब अ ड क. परंतु पर्यायामध्ये नाहीच आहे, पर्यायातच नाही, तर हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे, कारण पर्यायामध्ये अचूक पर्याय नाहीये. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण इथंच थांबायचं नाही, ह्या संस्था महत्वाच्या आहेत. या संस्था आपल्याला नीट समजून घ्यायच्या आणि मग परीक्षा परिषदेने सुद्धा पाहावं की नेमकं काय आहे. पहिली संस्था आहे महाराष्ट्र कला संचालनालय. बरोबर, बी पर्याय ब. ओके, डायरेक्टरेट ऑफ आर्ट्स, DOA असं शॉर्ट मध्ये म्हणतात. ही संस्था जी आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण, कशाच्या, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत काम करते. ही राज्य स्तरावरची संस्था आहे, आपल्या महाराष्ट्राच्या लेवलला काम करणारी संस्था आहे. आणि हिची स्थापना 22 जून 1965 मध्ये झालेली आहे. 22 जून 1965. कुठे माहितीये? मुंबईला. मुंबईला. तिचे तुम्हाला फोटो काढून सुद्धा आणलेले, जे जे हॉस्पिटल कॅम्पस जो आहे त्याच्या बाजूला, जे जे स्कूल आर्ट्स ऑफ कॅम्पस जे आहे त्याच्या बाजूला. ओके, तर इथं मुंबईतील मुख्यालयामधून राज्यातील दृश्य कला, फाईन आर्ट्स ज्याला म्हणतात, शिक्षण, पदविका अभ्यासक्रम आणि कला स्पर्धांचे नियमन करण्याचं काम, त्याचबरोबर एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षा नियोजन करण्याचं काम, या परीक्षांचं ही संस्था करत असते. त्याच्या पुढे पहा, कला संचालनालयाची प्रमुख कार्य आणि माहिती. कला शिक्षण आणि अभ्यासक्रम, राज्यातील कला महाविद्यालयामधील ज्याला आपण फाईन आर्ट, अप्लाइड आर्ट असं म्हणतो, पदवी व पदविका अभ्यासक्रमांची आखणी करणं, मान्यता देणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं. त्यानंतर ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, म्हणजे आता जी सांगितली एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षांचं आयोजन करणं. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रिया, म्हणजे कला शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कोर्सेस साठीचे जे प्रवेश आहे ती प्रक्रिया सुद्धा ही संस्था राबवतं. आणि राज्यस्तरीय कला प्रदर्शन, म्हणजे दरवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित करून, पुढे कधी तुम्हाला असा प्रश्न आला तरी तो सांगता आला पाहिजे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कला संस्कृतीचे जतन करणे. झालं. ब पर्यायाला असणारी संस्था 1965 ची स्थापना 1 नंबरला असायला पाहिजे होती, चुकलंय. पुढे, तर या संस्थेचे कामकाज मगाशी तुम्हाला सांगितलं उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंडर चालतंय आणि याचे संचालक नियामक मंडळाचे अध्यक्ष असतात. ही संस्था महाराष्ट्रातील कला शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च संस्था आहे. ओके, आणि मग पहा, जी कला क्षेत्रातील आव्हाने स्वीकारून आधुनिक दृश्य कलेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, त्याचे संचालक जे आहेत ते संचालक. ठीक आहे, चला याच्यानंतर आता पहा, ह्या संस्थेचा कला संचालनालय मुंबई, बोर्ड बाहेरचा फोटो काढलाय आणि त्याची इमारत. ओके, झाली पहिली संस्था क्लिअर झाली. आता दुसऱ्या क्रमांकाची संस्था, ही प्रश्नामध्ये 1 नंबरला आहे. बरोबर, म्हणजे आता मगाशी ब, त्याच्यानंतर आता ही झाली नंबरची संस्था. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. ओके, पुण्यामध्ये ही संस्था. पहा, राज्यातील माध्यमिक शिक्षण संबंधित काही बाबी नियमित करण्यासाठी कधी 1 जानेवारी 1966 रोजी स्थापना झाली, अस्तित्वात आली. ब क्रमांकाची कलावाली 65 ची, ही 66 ची. त्याच्यानंतर पुढे 1976 मध्ये कायदा दुरुस्ती करण्यात आली आणि मंडळ नाव बदलून टाकलं आणि आता काय झालंय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे मंडळ होतं आता तसं नाही, शिक्षण मंडळ असं ठेवलं गेलंय. आणि सगळ्यात महत्वाचं काम काय, 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांचं आयोजन. ओके, ही झाली दुसऱ्या क्रमांकाची संस्था. या संस्थेचा बोर्ड आणि या संस्थेची इमारत बघा आणि या संस्थेचा लोगो इथं तुम्हाला दिसेल. अशा रीतीनं पुण्यातली महत्वाची संस्था आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकाची संस्था ब झाली, त्याच्यानंतर झाली. ब आहे 65 ची, आहे 66 ची. त्यानंतर आता ड क्रमांकाची जी 1967 ची संस्था आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, म्हणजे बालभारती. बरोबर, जिची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी झाली. 65, 66, 67 आणि कुठं,
पुणे, बालभारती पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे. ओके, काय काम करते हे? तर शालेय अभ्यासक्रम निश्चित करणे, पाठ्यपुस्तके व पूरक शैक्षणिक साहित्य निर्मिती करणे, हे काम या संस्थेचं आहे. अजून थोडीशी माहिती घेऊया. परीक्षेला या संस्था येतात म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर 1964-66 रोजी स्थापन झालेल्या कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार, सांगण्यानुसार 27 जानेवारी 1967 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे. ओके, ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झालेले, लक्षात राहू द्या, बालभारती नावाने सुद्धा ओळखले जाते. ओके, मुख्यालय बालभारती, सेनापती बापट मार्ग, पुणे 414004. या बालभारतीवाल्यांना बी सांगा तुमच्या स्थापनेचं सालच बदलून टाकले, जन्माचं सालच बदलून टाकले परीक्षा परिषदेनं. ओके, आणि या राज्याचे शिक्षण मंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके, 3 नंबरची संस्था बालभारती. इथं ही इमारत दिसते आणि या संस्थेचा लोगो आहे. फोटो पाहिलं की तुम्हाला तुमचं बालपण आठवणार आहे. आणि त्यानंतर शेवटची संस्था महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, SCERT असं आपण थोडक्यात 1984 मध्ये स्थापन झालेले, आणि कुठं? पुण्यामध्येच आहे. म्हणजे फक्त एकच कलावाली जी होती ती मुंबईत, बाकीच्या 3 संस्था पुण्यामधल्या. आणि तरी बी घोटाळा केलाय पुण्यातल्या परीक्षा परिषदेनं. काय कार्य करते ही संस्था? प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे. ओके, तुमच्या परीक्षा परिषदेचाच उंचवा. पहिला, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण 10वी 12वी नंतर कोणते क्षेत्र निवडावे याचे प्रशिक्षण देणे. या संस्थेचं दुसरं नाव बघा, विद्या प्राधिकरण असं हे नाव आहे, लक्षात राहू द्या. आणि जीवन शिक्षण नावाचं मासिक ही संस्था चालवते. या संस्थेच्या माध्यमातून ते चालवलं जातं. हे जीवन शिक्षण मासिक सुद्धा परीक्षेला आलेले आहे. या संस्थेची ही इमारत आणि इकडं अशा रीतीचा या संस्थेचा लोगो आहे. अशा रीतीनं 4ही संस्था पाहिल्या. ज्या संस्थेचा ज्या प्रश्नाचा क्रम ब अ ड क असा होता, जो पर्यायामध्ये नाहीच आहे. म्हणजे योग्य पर्यायच प्रश्नामध्ये जर नसेल तर हा प्रश्न रद्द करावा लागणार आहे. हा प्रश्न रद्द करावा लागणार आहे, याला फिक्स आहे. किंवा जर रद्द केले नाही, आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्ही कोर्टाची पायरी जाणार. एवढंच नाही, आपण 5-10 हजार 30,000 जणांचा प्रश्न येणार, त्यातले 10,000 जण जर आपण फक्त परीक्षा परिषदेच्या समोर एक दिवस गेलो तर सगळ्या मागण्या मान्य होतील. तेवढी तयारी ठेवा, लक्षात राहू द्या. आणि याच्या पुढे तुमच्या संबंधातील किंवा तुम्हा कुणाला बालमानस म्हणजे TET, CTET किंवा अभियोग्यता परीक्षेच्या तयारीसाठी, केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी पद परीक्षेच्या तयारीसाठी, बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या परिपूर्ण अभ्यासासाठी हे पुस्तक आहे. आपल्या पुस्तकाची ही 9वी आवृत्ती आहे, ज्यामध्ये सर्व घटकांच्या नोट्स आहे. त्या नोट्स बरोबरच यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर दिसतील. आतापर्यंतच्या सर्व TETचे प्रश्नोत्तर दिसतील. 2017च्या अभियोग्यता परीक्षेतील प्रश्नोत्तर तुम्हाला दिसतील. आणि नव्या घटकांवर 100 टेस्ट उत्तरासह तुम्हाला दिसतील. अशा प्रकारचं बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचे हे पुस्तक, हे परिपूर्ण 9वी आवृत्ती तुम्हाला मागवण्यासाठी ऑनलाईन मागवावे लागणार आहे. 450 रुपये प्राइस आहे, 65 रुपये याचा पोस्टल चार्ज आहे. असे 515 रुपये होतात. परंतु आपण डिस्काउंट ऑफर देऊन फक्त 400 रुपयामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये पोहोच करतो. ज्यांना कोणाला हे पुस्तक मागवायचं असेल 94 20 75 22 45 या माझ्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा. ज्यांना बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राचा परिपूर्ण कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी प्ले स्टोअरला जा, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामधून तुम्हाला हा कोर्स जॉईन करता येईल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे सगळ्या ऑफर आहेत. केंद्र प्रमुखचा कोर्स सुरू आहे. TT पेपर 1चा सुद्धा आता सुरू करत आहोत आपण, सुरू झालेला आहे, तो सुद्धा घेऊ शकता. सर्व विषयांचा TT पेपर 2 गणित विज्ञानाचा सर्व विषयांचा, TT पेपर 2 सामाजिक शास्त्र सर्व विषयांचा. तुम्हाला स्वतंत्र एका विषयाचा लावायचा असेल गणित बुद्धिमत्तेचा सुद्धा आहे. त्याचबरोबर स्वतंत्र मराठीचा जॉईन करायचा असेल, परिपूर्ण मराठीचा कोर्स सुद्धा आपला तुम्ही स्वतंत्र जॉईन करू शकता. तुम्हाला ज्या कोर्सची ज्या परीक्षेची तयारी करायची
त्यासाठी आपले कोर्सेसही सुरू झालेले आहेत. चला, आमचा लढा न्यायासाठी आहे. आपण 100% ह्या 3 महत्वाच्या मुद्द्यावर शेवटपर्यंत लढत राहणार आणि आपला न्याय मिळवणारच आहे. चला, चॅनलवर नवीन असता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारे या सगळ्यांच्या अपडेट बरोबर त्याचबरोबर पुढच्या परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला या चॅनलवर सगळी माहिती मिळत राहील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.